बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे लोकशाही मराठीच्या दणक्याची। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम कामगारांची लूट करणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी एका एजंटला अटक करण्यात आली असून एक एजंट अद्यापही फरार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एजंटकडून बांधकाम कामगारांची लूट सुरू होती। बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या साहित्याच्या लाभासाठी एजंट 1200 ते 1500 रुपये मागून लूट करत होते। कामगारांसाठीच्या सरकारी योजनेवर एजंटचा डल्ला मारल्याची बातमी लोकशाही मराठीने दाखवली होती। लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर दलालांवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका एजंटला अटक देखील करण्यात आली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण ही बातमी दाखवली होती आणि आता या बातमीची दखल घेत या संबंधित एका एजंटला आता अटक देखील करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती काय द्याल? कृपा, राज्यभरामध्ये बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य दिलं जातं, मात्र त्यामध्ये सुद्धा मोठा घोटाळा होत असल्याचं समोर आलेलं आहे। हा घोटाळा थोडा फिरका नाही तर कोट्यवधी रुपयांचा आहे। म्हणजे त्या ठिकाणी ज्या काही किट दिल्या जातात तर एका किट मागे 1500 ते 2000 3000 असे पैसे उकळण्याचं काम आता काही एजंट करतायत आणि हा प्रकार लोकशाही मराठीनं समोर आणला। त्यामुळे राज्यभरामध्ये कशा प्रकारे हा घोटाळा सुरू आहे हे समोर आलेलं आहे आणि त्यासोबतच लोकशाही मराठीच्या बातमीनंतर आता या एजंटवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। एक एजंट पोलिसांच्या ताब्यात आहे तर 2 जण फरार असल्याची माहिती आता समोर आली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याला दुजोरा देत त्या ठिकाणी मंत्री संजय शिरसाट यांनी देखील सांगितलंय की माझ्या स्वीय सहाय्यकाला सुद्धा फोन आलेला होता की बांधकाम कामगारांची भांडी तुम्ही घेण्यासाठी या म्हणून। म्हणजे या ठिकाणी हा घोटाळा किती मोठा आहे हे स्पष्टपणे दिसतंय। तर दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील उपस्थित केला जातो की राज्यभरामध्ये ज्या काही बांधकाम कामगारांना किट म्हणून ते किट वाटप केले जातात, नक्की ते बांधकाम कामगारच आहेत का किंवा त्या ठिकाणी सुद्धा घोटाळा झालाय। त्यामुळे असा लाखोंची संख्या आहे, लाखोंची जी काही आकडेवारी आहे ती समोर येते आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप जो आहे तो सुद्धा मंत्र्यांनी या ठिकाणी केलाय। म्हणजे हा घोटाळा मोठा आहे आणि लोकशाही मराठीने याला वाचा फोडलेली आहे। कृपा, निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर याच संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। लोकशाही मराठीनं बांधकाम कामगारांच्या महिन्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला आणि हा कोट्यवधींचा भ्रष्टाचार आहे अशी स्वतः माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे हे रॅकेट राज्यभर काम करतंय, मात्र याकडे दुर्लक्ष केलं जातंय। हा प्रकार संजय शिरसाट यांनी सुद्धा आता बोलून दाखवलाय। म्हणजे सरकारचे पैसे आणि जनतेच्या हक्काची काही सामग्री ही बिनधास्तपणे विक्री केली जाते। आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट आहेत। काय सांगाल, राज्यभरामध्ये तुम्ही पाहताय कोट्यवधी सामग्रीचा भ्रष्टाचार केला जातोय, कुठेतरी घोटाळा केला जातोय, गरिबांच्या नावाने पैसे लुटले जातात, काय सांगाल? मला वाटतं या 2-3 वर्षापासून ही जी काही स्कीम चालू आहे, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा प्रकल्प मला पाहायला मिळाला। म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या स्कीममध्ये 10% 20% भ्रष्टाचार होऊ शकतो, झाला असेल, परंतु 90% बोगस काम करणारे एक एकमेव संस्था मला पाहायला मिळाली। ठेकेदार कोण, भांडे सप्लाय करणारा कोण, गोडाऊन कोणाचे, मग तिथं यादी कशी तयार होते, पत्र कसे घेतले जातात, त्या पत्राच्या आधारे मग 2-2 हजार रुपये 4-4 हजारापर्यंत ही लिमिट गेलेली। पैसे घ्यायचे, त्याला एक गोल कॉईन टाईप असे टोकन द्यायचं, लाल कलर पिवळा कलर, आणि त्यांना मग सांगायचं की तुम्ही इतक्या वाजता या तितक्या वाजता, ते भांडे वाटप करायचे। ही जी काही प्रथा चालू आहे त्यांच्या सह्या घ्यायच्या। तुम्ही जर पाहिलं ते यादीमध्ये जो काही लाभार्थी त्याचा मोबाईल कधी बरोबर ट्रेस होणार नाही, त्याचं जे काही आधार कार्ड असतं ते कुठेही लिंक झालेलं नाही। आणि म्हणून शासनाचं यायचं आणि आपल्याला कागदावर दाखवायचं एवढीच एक पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे। आम्ही यासाठी जाणीवपूर्वक सांगतोय की हे एका जिल्ह्यापुरतं नाही आहे, हे महाराष्ट्रावर चाललेलं आहे। एखाद्या ठिकाणी फक्त एखाद्या लोकप्रतिनिधीला खुश करायचं म्हणून 1000 कामगारांना भांडे वाटले की त्यांना वाटतं की लोकप्रतिनिधी खुश झालाय, त्यांच्या मतदारसंघातील लोकांना भांडी मिळाली। परंतु जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं
आता माझ्या जिल्ह्याचं सांगतो की मागच्या वर्षी मी अधिकाऱ्याला जेव्हा विचारलं तुम्ही किती भांड्याचं किट वाटप केले, त्यांनी सांगितलं 1,52,000. कुठे गेली ती? मी त्यांना सांगितलं माझ्या मतदारसंघामध्ये किती लोकांना वाटले त्याची यादी द्या. तो तशी देता येत नाही. मग कशी देता येते? पद्धत काय तुमची वाटायची? म्हणून हा मला वाटतं ह्या सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, याला अत्यंत गांभीर्यपूर्वक घेतलं पाहिजे. म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मी या संदर्भामध्ये SITची चौकशीची मागणी करणार आहे आणि CID चौकशीची सुद्धा मागणी करणार आहे त्या अधिकाऱ्यांची जे ह्याच्यामध्ये सामील आहे. माझ्याकडे आता संभाजीनगरमध्ये एक एजंट पकडला गेलेला आहे, त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या व्हॉट्सअपमध्ये सर्वकडे ते आलेलं आहे. 2 जण फरार आहेत, पण हे 2-3 जण नाहीत, असे शेकडो लोक याच्यात गुंतलेले आहेत. आणि मला वाटतं हा प्रकार एकदा उघडकीस आला पाहिजे. शासनाची ही फसवणूक आहे. बरं, हा घोटाळा तुम्ही जवळून पाहिला म्हणजे एवढंच काय तर तुमच्या स्वीय सहाय्यकाला सुद्धा या ठिकाणी फोन आला होता की तुम्ही तुमचे भांडे घेऊन जा. काय सांगाल ह्या प्रकारासंदर्भात? मग आता सुविधा सहाय्यक येतं संभाजीनगरमध्ये, त्यांनी सांगली आणखी पाहिली सुद्धा नाही. तिथून फोन आला की तुमचे भांडे तुम्ही घेऊन जा. चुकून त्यांनी एखाद्या वेळेने फोन केला असेल, पण ज्यांनी सांगली गावच पाहिलं नाही कधी त्याला सांगलीहून फोन येतो की तुम्ही भांडे घेऊन जा. म्हणून तुम्हाला लक्षात घ्या की ह्या याद्या ज्या आहेत ना, या मतदार याद्या, या फक्त जमा करणं आणि त्याचा इकडच्या तिकडं पलटी करून याद्या बनवणं हा एक मोठा घोटाळा आहे. म्हणून याला सिरियस घेतलं पाहिजे, हे मी वारंवार सांगतो. हे एक सर्वसामान्यांसाठी जे काही योजना सरकार आणतं त्याच्यामध्ये असलेले हे दरोडेखोर हे कधीतरी हे अटक झाली पाहिजे, यांना शिक्षाही झाली पाहिजे. तुमचा स्वीय सहाय्यक तो तुमचं काम पाहतो, मात्र त्याला कामगार म्हणून भांडे दिले जातात म्हणजे फोन आला होता. तर मग या माध्यमातून आपण पाहत असतो की राज्यभरामध्ये कामगार कमी पण लाभार्थ्यांची यादी मोठी होत चाललेली आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का की ज्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांच्या नावाने भांडे घेतली जातात ते बोगस कामगार आहेत? हो, तुम्ही देतात ते बोगसच लोकांना देतात. खरा कामगार असेल तो कशाला देईल? मी कामगार आहे, माझी यादी नोंदणी केली तर मला ते भांडे मिळणार आहे. परंतु हे 2-4 हजार रुपये कशासाठी घेतात? मग ही सर्रास विक्री का होते? खरा कामगार त्याच्यापासून वंचित राहतोय आणि यांना इतर ठिकाणी आता ते कसं तरी द्यायचे, म्हणून ही वसुली सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.